आपणा सर्वांना सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वाची खूप आवश्यकता असते. तर बऱ्याच वेळा आपल्या विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. तर आपण आता जाणून घेऊया की आपल्या शरीरासाठी कुठले विटॅमिन्स गरजेचे आहेत, कुठल्या विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे काय होते आणि काय विटॅमिनचे सोर्सेस काय, म्हणजे आपण खाण्यापिण्यात काय बदल केले तर आपल्याला विटॅमिन्स नॉर्मल होऊ शकतात बॉडीमध्ये. तर सर्वप्रथम मानवी शरीरामध्ये एकूण 13 प्रकारचे विटॅमिन्स आढळतात. तर त्यापैकी 8 जे विटॅमिन्स आहेत हे विटॅमिन ब गटातील आहेत आणि बाकीचे सर्व विटॅमिन्स विटॅमिन ए, डी, ई, के आणि सी हे खाण्यापिण्यातून किंवा इतर सोर्सेसमधून आपल्याला मिळतात. तर आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की विटॅमिन एमुळे शरीरात काय बदल होतात, विटॅमिन एच्या कमतरतेमुळे काय होते. तर विटॅमिन ए हे शरीराच्या दृष्टीसाठी खूप गरजेचे आहे. सोबतच इम्युनिटीसाठी आणि स्किनच्या नॉर्मल स्किनसाठी, हेल्दी स्किनसाठी विटॅमिन एचा खूप जास्त प्रमाणात उपयोगी राहते. तर विटॅमिन एच्या कमतरतेमुळे आपल्याला रातआंधळेपणाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर विटॅमिन डीचे सोर्सेस काय असू शकतात, तर विटॅमिन डी हिरव्या पालेभाज्या, पालक, ब्रोकोली, डेअरी प्रॉडक्ट, गाजर, बीट, लाल मिरची, भोपळा, तर ह्या सर्व गोष्टींमध्ये विटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळतात. त्यानंतर विटॅमिन बी गटातल्या विटॅमिन्सबद्दल जाणून घेऊया. तर विटॅमिन बी हा एक अशा 8 विटॅमिन्सचा एक समूह आहे. त्याच्यामध्ये विटॅमिन बी1, बी2, बी3, 5, 6, 7, 9 आणि 12 विटॅमिन बी12, ठीक आहे, अशा प्रकारचे विटॅमिन्स आढळतात. तर हे याचं मेन कार्य म्हणजे शरीरातील जे नर्वस सिस्टीम आहे, नर्व्स आहे, याचं कार्य चांगलं ठेवण्याचं काम विटॅमिन बी गटातले विटॅमिन्स करतात. तर शरीरातील पेशींना ऊर्जा देण्याचं काम हे विटॅमिन बी गटातले विटॅमिन्सचा रोल असतो. तसेच आरबीसी फॉर्मेशनसाठी यांची गरज असते. प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी याची गरज जास्त असते. मेंदूचे कार्य व्यवस्थित राहण्यासाठी विटॅमिन बी खूप गरजेचे असते. तसेच जे बायोटिन जे आहे विटॅमिन बी गटातले जे बायोटिन जे आहे, हे बायोटिन केसांच्या वाढीसाठी खूप गरजेचे आहे. त्याबरोबरच एक फोलिक ॲसिड जे विटॅमिन बी गटातली आहे, ते विटॅमिन बी हे प्रेग्नन्सीमध्ये खूप गरजेचे असते. प्रेग्नन्सीमध्ये जर फोलिक ॲसिडची जर कमतरता राहिली तर बाळामध्ये जन्मजात व्यंग येण्याची शक्यता जास्त राहते. तर यासाठी आपल्या खाण्यापिण्यामध्ये विटॅमिन ब गटातले पदार्थ असणे खूप गरजेचे आहे. तर हे विटॅमिन बी गटातले पदार्थ आपल्याला कुठल्या घटकांमधून मिळू शकतात की जे आपण आहारात समाविष्ट केल्याने आपल्या शरीरामध्ये त्याची कमतरता भासणार नाही. तर जे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, जे कोंडासहित जे धान्य असतात हे, तर याचा विटॅमिन बी12 मुबलक प्रमाणात आढळते. तसेच जे डेअरी प्रॉडक्ट आहे, दूध आहे, याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन बी हे चांगल्या प्रमाणात आढळून येते. तसेच जे नॉनव्हेज आहे, चिकन, फिश, मटन, अंडी, याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन बी मुबलक प्रमाणात आढळून येते. तसेच सूर्यफुलाच्या बिया, बटाटे, तर यामध्येही कोबी, मशरूम यामध्ये विटॅमिन ब हे भरपूर प्रमाणात आढळून येते. यानंतर आपण आता विटॅमिन सी बद्दल जाणून घेऊया. तर विटॅमिन सी हे एक अँटीऑक्सिडंट म्हणून चांगलं काम करते. सोबतच शरीरात जर जखम झाली असेल तर जखम भरून येण्यासाठी, कोलॅजन आणि कनेक्टिव्ह टिश्यू तयार होण्यासाठी विटॅमिन सीचा खूप मोठा रोल आहे. तसेच शरीराची प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी सुद्धा विटॅमिन सीचा खूप जास्त प्रमाणात रोल असतो. तर विटॅमिन सी हे कुठल्या घटकातून मिळू शकते, तर विटॅमिन सी सर्व प्रकारची जे आंबट फळे जे असतात, जसं की टोमॅटो, संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी, ब्रोकोली, तर ह्या पदार्थांमध्ये विटॅमिन सी हे जास्त प्रमाणात, लिंबूवर्गीय जी फळं आहेत या सर्वांमध्ये विटॅमिन सीचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते. आणि विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा एक आजार होऊ शकतो, ज्यामध्ये हिरड्यातून रक्त आणि पस यायला लागतो. तर हे विटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमुळे आजार होण्याची शक्यता असते. त्यानंतर आपण विटॅमिन डी बद्दल जाणून घेऊया. तर विटॅमिन डी हे शरीराच्या प्रतिकारशक्तीसाठी खूप गरजेचे आहे. तसेच ब्लड प्रेशर मेंटेन राहण्यासाठी विटॅमिन डी गरजेचं आहे. नसांच्या आणि स्नायूंच्या, हाडांच्या व्यवस्थित कार्य होण्यासाठी, तसेच स्नायूंच्या, हाडांच्या बळकटीसाठी सुद्धा विटॅमिन डी खूप जास्त गरजेचे आहे. तर विटॅमिन डी जर शरीरात कमी झालं तर लहान मुलांमध्ये मुडदूस नावाचा आजार होतो, की ज्यामध्ये हाडं एकदम ठिसूळ होतात आणि त्यात हाडांची बळकटपणा कमी होतो आणि हाडांची फ्रॅक्चर होण्याची टेंडन्सी जास्त वाढते. मोठ्यांमध्ये सुद्धा अशक्तपणा, थकवा, हाडांचा वीकनेस, हाडं ठिसूळ होणे, फ्रॅक्चर होण्याची टेंडन्सी वाढणे, तर हे सर्व प्रकार आपल्याला विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे जाणवू शकतात. तर विटॅमिन डी हे मोस्टली आपल्याला सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये मुबलक प्रमाणात मिळू शकते, की जे शरीराद्वारे तयार केले जाते. त्या व्यतिरिक्त सुद्धा जे कॉड लिव्हर ऑइल, एग यॉक किंवा मशरूम याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन डीचं प्रमाण आपल्याला आढळून येत आहे. तर अशा विटॅमिन डीच्या कमतरता शरीरात राहू नये यासाठी आपण खाण्यापिण्यात आणि या गोष्टी सकाळच्या सूर्यप्रकाशात जर आपण थांबलो तर आपल्याला विटॅमिन डी मुबलक प्रमाणात मिळू शकते आणि त्यामुळे स्नायूंवर, हाडांवर जो होणारा विपरीत परिणाम आहे आपल्याला तो टाळता येईल.
यानंतर आपण आता व्हिटॅमिन ई बद्दल जाणून घेऊया. तर व्हिटॅमिन ई हे शरीरातील लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी खूप गरजेचे आहे. शरीराची प्रतिकारशक्ती मेंटेन होण्यासाठी सुद्धा खूप गरजेचे आहे. तसेच शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन ईची गरज खूप जास्त प्रमाणात आहे. तर व्हिटॅमिन ई हे कुठल्या घटकांमध्ये आढळून येते, तर सर्व प्रकारचे वनस्पती तेल, हिरव्या पालेभाज्या, पालक, ब्रोकोली, अंड्यातील पिवळा बलक, शेंगदाणे, पीनट बटर यामध्ये व्हिटॅमिन ईचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळून येते. जर व्हिटॅमिन ईची कमतरता जाणवली तर आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडथळे येऊ शकतात. तसेच वारंवार गर्भपात होण्याची सुद्धा शक्यता राहू शकते व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे. तर खाण्यापिण्यामध्ये आपण या गोष्टींचा बदल केला तर आपल्याला या सर्व गोष्टी टाळता येतील. त्यानंतर आपण व्हिटॅमिन के बद्दल जाणून घेऊया. जर व्हिटॅमिन के हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे असे व्हिटॅमिन आहे. शरीराला जर जखम झाली, ज्यातून रक्तस्राव होत असेल, तर रक्त गोठण्याची प्रक्रिया व्हिटॅमिन केमुळे होते. जर व्हिटॅमिन के कमी असेल शरीरामध्ये, तर जेव्हा जखम होते किंवा काही कारणाने शरीरामध्ये रक्तस्राव सुरू होतो, तो रक्तस्राव थांबत नाही, रक्त गोठलं जात नाही. तर यासाठी व्हिटॅमिन के खूप गरजेचं आहे. तर व्हिटॅमिन के हे कुठल्या घटकातून मिळू शकतं, तर हिरव्या पालेभाज्या, पालक, ब्रोकोली, काजू, कोबी, बीट, शेंगदाणे, वनस्पती तेल याच्यामध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळून येते. तर या सर्व गोष्टींचा एक विचार करतात आपण जर रोजच्या आहारामधल्या गोष्टी आपल्या जर व्यवस्थित प्रमाणात घेतल्या, तर आपल्याला व्हिटॅमिन्सच्या कमतरतेला सामोरं जावं लागणार नाही आणि त्यामुळे शरीरावर जे परिणाम होत आहेत, ज्यामुळे जे आजार उत्पन्न होत आहेत, या गोष्टी आपल्याला टाळता येतील आणि शरीराच्या सर्वांगीण वाढीसाठी आपल्याला सर्वांना चांगल्या प्रकारे याचा फायदा होऊ शकतो. धन्यवाद.